अत्याचार सुरू होते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून एक मावळ्यांची फौज तयार केली आणि त्यातनं पहिल्यांदा स्वातंत्र्य काय असतं हे शेकडो वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातनं एक असं स्वराज्य त्यांनी तयार केलं की जे पुढे अटकेपर्यंत आपल्याला विस्तारित झालेलं पाहायला मिळालं. आणि म्हणूनच आपण सगळे अतिशय या ठिकाणी आनंदित आहोत की आज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला अशा दिवशी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची ट्रेन भारत गौरव यात्रा ट्रेन या ठिकाणी सुटतेय. मला आनंद आहे 700 पेक्षा जास्त यात्री या ट्रेनमध्ये प्रवास करतायत आणि चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज सगळ्या भागातले यात्री आज या ट्रेनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 150 आमच्या भगिनी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे जे 700 यात्री आहेत यापैकी 80% 40 वर्षाच्या आतले आहेत जे आपल्या शिवरायांचा इतिहास अनुभवण्याकरता जात आहेत. आणि आज शिवराज्याभिषेक दिनी पहिला मुक्काम हा रायगडला होणार आहे. रायगडला ट्रेन या ठिकाणी चाललेली आहे. स्वराज्याची राजधानी रायगड असेल किंवा छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी असेल, प्रतापगड असेल, लाल महाल असेल किंवा पुण्यामधली संपूर्ण देव देश आणि धर्माचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी असेल, अशा प्रत्येक ठिकाणी ही ट्रेन जाणार आहे. आणि त्यासोबत कोल्हापूरचे अंबाबाई महालक्ष्मी तिचंही दर्शन या ठिकाणी होणार आहे. एक प्रकारे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची 5 दिवसांची यात्रा या ट्रेनच्या माध्यमातून आज आमच्या या संपूर्ण प्रवासांना करता येणार आहे. अतिशय चांगली व्यवस्था त्यांची राहण्याची, खाण्याची सगळी आणि फिरण्याची ही आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे विभागाने केली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि संपूर्ण रेल्वे विभागाचे मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यासोबत आमचं सांस्कृतिक खातं त्याचे मंत्री आशिष शेलारजी, आमचे अप्पर मुख्य सचिव खारगेजी आणि आपले पर्यटन विभागाचे पाटणे आणि सूर्यवंशीजी यांनी सगळ्यांनी या ट्रेनला त्या ठिकाणी लोकांना माहिती मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एक विस्तृत प्रयत्न केला. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातनं आज या ट्रेनमध्ये प्रवासी प्रवास करतात. म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. अनेक लोकांनी याच्यामध्ये जी काही मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. सर्व प्रवाशांना मी या ठिकाणी सुरक्षित प्रवासाकरता शुभेच्छा देतो. एक सांस्कृतिक आणि देशगौरवाच्या यात्रेवर आपण निघाल्याबद्दल आपल्याला या ठिकाणी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळो अशा प्रकारची कामना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद सर. और अब वो घड़ी आ गई है जिसका हम सबको प्रतीक्षा कर रहे थे. मैं अनुरोध करूंगा माननीय